सरला आंटीच्या मदतीनेच तिला पेइंग गेस्ट म्हणून फ्लॅटमध्ये जागा मिळाली. सरला काकूंनी या पार्टीला येण्याचा आग्रह धरला होता. पार्टीच्या गजबजाटापासून अलिप्तपणे कोल्ड्रिंकचा ग्लास घेऊन ती बाजूला खुर्चीवर बसली होती. अचानक त्याने समोर खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीकडे लक्षपूर्वक पाहिले. "तुम्ही मला ओळखले का? मी भगवानदास आहे," त्या माणसाने विचारले. "होय," तो म्हणाला. ती त्या व्यक्तीला विसरू शकत नव्हती. 10 वर्षांपूर्वी तो तिला भेटायला आला होता आणि नववधू असल्यासारखा संकोचून बसला होता. अलाहाबाद युनिव्हर्सिटीतल्या भडकं मोहनासमोर बोलण्याची क्षमताच तो हरवून बसल्यासारखं वाटत होतं. त्याचे नाव विचारल्यावर तिने त्याचे नाव भगवान दास असल्याचे सांगितले. तेव्हा ती खूप हसली आणि दुखावलेला आणि अपमानित भगवान दास शांत बसून राहिला. नंतर मोहनाने कुटुंबियांना सांगितले होते की तिला अशा आज्ञाधारक, असभ्य सेवकांमध्ये रस नाही. तिला आधी प्रशासकीय सेवेत जायचे आहे. पण आज 10 वर्षांनंतर भगवानदास पूर्णपणे सक्षम माणसासारखे दिसत होते. ती त्याच्या भेदक नजरेला तोंड देऊ शकली नाही. संभाषणात तो बंक मॅनेजर झाल्याचे उघड झाले. तिने पाटबंधारे खात्यात स्टेनो म्हणून काम करत असल्याचे सांगितल्यावर तो उपहासाने हसला. "तुला प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे का? फक्त इच्छा करून सर्व काही शक्य नाही," ती बेफिकीरपणे म्हणाली आणि निघायला उठली. आता तिथे राहणं त्याला जड वाटत होतं. सरला मामीची परवानगी घेऊन ती खोलीत परतली तेव्हा दार उघडताना तिचे हात थरथरत होते. सर्वप्रथम त्याने आरशात स्वतःचे निरीक्षण केले. वयाच्या 30व्या वर्षीही ती सुंदर आणि मनमोहक दिसत होती. यामुळे तिला थोडे समाधान मिळाले. अंथरुणावर पडताच तिचं मन भूतकाळात भटकायला लागलं. ती आईवडिलांची एकुलती एक मुलगी आणि दोन्ही भावांची लाडकी धाकटी बहीण. कारण तो नेहमी अभ्यासात पहिला यायचा, त्याची स्वप्ने खूप उंच होती. तिला वरिष्ठ अधिकारी बनून आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा होता. आणि त्यासाठी ते प्रयत्नही करत होते. पण विद्यापीठातील रंगीबेरंगी वातावरण आणि सहशिक्षणाचे आकर्षण यामुळे ती खोडकर झाली होती. सोबतच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या कमेंट्समुळे तो रोमांचित झाला. त्यामुळे मानसिक भटकंतीचा काळ सुरू झाला. लग्न करून मुलं वाढवणाऱ्या तिच्या मैत्रिणींकडे मोहना तुच्छतेने बघायची. लग्नानंतर घरी भाकरी करून आयुष्य जगणाऱ्या स्त्रिया त्याला गुलामगिरीचे प्रतीक वाटत होत्या. तिच्या संपर्कात आलेल्या लोकांनी तिला लग्न केव्हा होणार असे विचारले असता ती म्हणाली की अभ्यास पूर्ण करून नोकरीत स्थिरावल्यानंतरच याचा विचार करू. त्या काळात त्याने त्याच्या मार्गात आलेल्या सर्व नातेसंबंधांना निर्दयपणे नकार दिला होता. म्हणून त्याच्या कुटुंबाने त्याला त्याच्या स्वतःच्या उपकरणांवर सोडले. त्यांनी दोनदा प्रशासकीय सेवा स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न केला. पण त्यात अपयश आले. पराभूत झाल्यानंतर तिने बँकेत नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले, पण तेथेही तिला यश आले नाही. तिच्या जवळपास सर्वच मैत्रिणी लग्न करून स्थायिक झाल्या, पण एका सामान्य माणसाशी लग्न करणं तिला मान्य नव्हतं. मोहनाला अशा लोकांचा आणि अशा व्यवस्थेचाही तिरस्कार होता, जी मुलीचे सर्व गुण आणि पात्रता लग्नाच्या निकषावर तोलायची. तिला लग्नाचं महत्त्व कळलं होतं, पण तिच्या मनाप्रमाणे माणूस भेटणंही गरजेचं होतं. त्याला त्याच्या आवडीचे कामही मिळाले नाही. फक्त नोकरीच्या नावाखाली स्टेनोची नोकरी मिळाली. सुरुवातीला तिला वाटले की चांगली नोकरी मिळाल्यावर ती सोडेल. पण नंतर ही नोकरी तिची नशिबात बनून गेली. अनेक वर्षांनंतर तिची या शहरात बदली होईपर्यंत सर्व काही शांततेत आणि बिनधास्तपणे चालू होते. परंतु भगवानदासांनी जणू काही फेकून दिले होते. शांत पाण्यात खडे टाका. त्याने काय योजले होते ते आठवले, पण त्याला काय मिळाले? स्वप्ने आणि वास्तव यात कदाचित हाच फरक असावा. योगायोग दरम्यान मोहना भगवानदासांना अनेक वेळा भेटली.
त्याला त्याच्या स्कूटरवर लिफ्टही दिली. त्याशिवाय तो कॉफी प्यायचा. मोहनाला भगवानदासांना योगायोगाने किंवा जाणून बुजून भेटायला आणि त्याच्याबद्दल तिची आवड व्यक्त करायला आवडेल. कधी कधी तो तिच्या शरीरावर किंवा चेहऱ्याकडे प्रशासकीय दृष्टिक्षेप टाकत असे, तर कधी तिच्या कपड्यांचे वर्णन आकर्षक असे. मोहना एका अज्ञात आकर्षणाच्या प्रभावाखाली गेली होती. वर्षापूर्वी ज्या व्यक्तीच्या उदात्त स्वप्नांनी त्याला असमर्थ ठरवले होते, आज त्याचे मन त्याला स्वीकारण्यास आतुर झाले होते. ती त्याच्याकडून त्या खास प्रस्तावाची आतुरतेने वाट पाहत होती, जी त्यांना एका अतूट बंधनात बांधेल. एका रात्री आईने मोहनाला हाक मारली आणि म्हणाली, "मोहना, तुझ्या रंजन काकांची मुलगी छमो सध्या लखनौला राहते. त्याचा मेहुणा ललित नुकताच 2 आठवड्यांपूर्वी बदली होऊन तिथे पोहोचला आहे. ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत. काही कारणास्तव लग्नानंतर 3 महिन्यांतच तिचा घटस्फोट झाला. आता त्या घटनेला 10 वर्षांनंतर तो पुन्हा लग्न करण्यास इच्छुक आहे." चमोने सगळं सांगितलं. "तू उद्या चम्मोला भेटायला जा." "मम्मी, तुला बसायला सोय नाही का?" मोहना रागाने म्हणाली. "हे बघ मोहना, तू मूल नाहीस. कालांतराने सर्व काही चांगले वाटते. लग्नालाही एक वय असते." यावेळी छमो ती गुपचूप मोहनाच्या सुसज्ज शरीराकडे आणि आत्मविश्वासाने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहत होती. "चहा, काय छान मेजवानी आयोजित केली होती." मोहनाला जेवायला सांगून चम्मोने वेगवेगळ्या ताटात मांडलेल्या मिठाईवर ताव मारला. टेबल पिझ्झा, कचोरी, कटलेट यांसारख्या पदार्थांनी भरलेले होते. चम्मोच्या आहारामुळे त्याच्या सध्याच्या आरोग्याचे रहस्य उलगडले. मग जड बुटांच्या आवाजाने घर गुंजले. मोहना बुटांच्या आवाजाच्या दिशेने पाहू लागली. एक 6 फूट उंच माणूस बिनदिक्कत आत गेला. "छमो, तू एकटा चहा घेतोस? ये, मोहना आली आहे. मी तुला याबद्दल सांगितले होते ना." चम्मोने उठून आंचलच्या डोक्यावर बसवण्याचा प्रयत्न केला. "अरे, ठीक आहे," असं म्हणत तो मोहनाच्या शेजारी बसला. नीट निरखून बघितल्यावर तो खायला लागला. अप्पर पोलीस अधीक्षकांचा गणवेश त्यांच्या भक्कम शरीराला साजेसा होता. डोक्यावर दाट केस होते. मंदिरांवरील पांढरे केस लपविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. जाड मिशा आणि जोडलेल्या भुवया त्याचा कडक स्वभाव सिद्ध करत होत्या. "तू इथे एकटाच राहतोस?" ललितने अचानक विचारलं. "हो," मोहनाने थोडक्यात उत्तर दिले. "मग तुझी संध्याकाळ आमच्यासोबत घालवायला हवी," तो अर्थपूर्ण स्वरात म्हणाला. मोहनाने उत्तर दिले नाही. तिच्या शांततेने ललितने खांदे सरकवले आणि चहा पिऊ लागला. नाश्ता करून तो तिथून निघाला. तो आपल्या स्थितीबद्दल अहंकारी होता. मोहना संध्याकाळपर्यंत तिथेच राहिली. अंधार पडायच्या आधीच ती उभी राहिली. चम्मो त्याला पाहण्यासाठी बाहेर आला. ललित त्याच्या अधीनस्थांनी घेरलेला चेक शर्ट आणि जीन्स घालून काही फाईल्स पाहत होता. ओठांवर सिगारेटचा धुसफूस होता. मोहनाला पाहताच तिने सिगारेट फेकली. आणि नकार देणे उद्धटपणाचे ठरले असते, म्हणून ती शक्य तितक्या नम्रपणे म्हणाली, "उद्या संध्याकाळी संधी मिळाली तर मी फोन करेन." "ओ के," ललित म्हणाला. त्याचा चेहरा पडला. तो मागे वळून सहकाऱ्यांकडे परतला. "मोहना, चांगली संधी वाया घालवणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. भाऊ साहेबांनाही तू आवडला होतास," चम्मो चिडलेल्या स्वरात म्हणाला. "महत्वाचे निर्णय काळजीपूर्वक विचार करून घेतले जातात," मोहना हस्त म्हणाली. "विचार करायला आणि समजून घ्यायला अजून वेळ आहे असे तुम्हाला वाटते का? अविवाहित राहणे तुझ्या नशिबात लिहिले आहे असे मला वाटते. ताईजींच्या सल्ल्यानुसार मी विनाकारण या गोंधळात पडलो," चम्मो संतप्त स्वरात म्हणाला. "तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मी फोन करेन. कधीतरी माझ्या खोलीत ये." मोहना म्हणाली, पण चम्मो गप्पच राहिला.
मोहना पटकन बाहेर गेली. घरी पोहोचल्यावर तिला घरमालक बाहेर दिसले. आज तू खूप छान दिसत आहेस. ऑफिसला गेला नाहीस का? आपण कोठून येत आहात? मी माझ्या चुलत बहिणीला भेटायला येत आहे. त्यांच्या प्रश्नांच्या गडबडीने मोहना घाबरली. मला सांग, मला कोणी भेटायला आले होते का? ठीक आहे, तो उद्या मला भेटायला येणार होता. आजच आलो. मोहना, तू भगवानदासांना कसे ओळखतेस? मी त्याला खूप वर्षांपूर्वी भेटलो होतो. आता आपण इथे भेटलो आहोत. इतक्या वर्षात तुम्ही एकमेकांना भेटला नाही का? नाही, आम्ही जवळपास 10 वर्षांनी भेटत आहोत. मोहना, भगवानदास तुला अनेकदा भेटतात. मला वाटतं तुम्ही दोघं एकमेकांना आवडता. तुम्ही बरोबर समजता काकू. त्यामुळेच तो निर्णय घेण्यासाठी येणार आहे. तुम्ही हे चांगले करत आहात का? म्हणजे भगवानदासांची बायको आणि मुलं, त्यांच्यावर अन्याय होत नाही का? त्याचे लग्न झाले आहे का? घरमालकाचे बोलणे ऐकून मोहनाला धक्काच बसला. मला आश्चर्य वाटते. एवढ्या महत्वाच्या माहितीशिवाय तुम्ही त्याला भेटला. घरमालकाच्या आवाजात कडकपणा होता. खरं तर मोहनाला देव हे एक सुखद स्वप्न वाटत होतं. तिच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या त्या कटू प्रश्नांपासून तिला जाणीवपूर्वक अनभिज्ञ राहायचे होते. मग खुद्द भगवानदासांनीही काही सांगितले नाही. तिला वाटले असेल की ती आयुष्याच्या अशा टप्प्यावर आली आहे जिथे तिच्या समाधानासाठी फक्त एक पुरुष जोडीदार पुरेसा आहे. तो तिच्याशी फ्लर्ट करत होता. घरात बायको आणि मुलं होती आणि त्याचा तो मनोरंजनाचं साधन म्हणून वापर करत होता. घरमालक मोहनाच्या फिकट रंगाचे आणि लाल डोळ्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करत होती. त्याच्या चेहऱ्यावर सहानुभूती होती. मोहना शांतपणे खोलीत आली. ती बराच वेळ झोपली. काळाच्या तडाख्यातून त्यांना अनेक वेळा गंभीर आघात झाले होते, त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानाला तडा गेला होता. पण आजच्या घटनेने त्यांचा विश्वास डळमळीत झाला होता. त्याचा विवेक बेभान झाला होता. महत्वाच्या निर्णयांसाठी तो दांभिक येईल. कदाचित तो तिला लग्नाशिवाय एकत्र राहण्यास सांगेल. तिला ते सहन होईल का? अचानक काहीतरी विचार करत मोहना एका झटक्याने जागा झाला. तिने आपला अश्रूंनी भरलेला चेहरा पुसला. जणू ती आयुष्यातून नैराश्य पुसून टाकत होती. खोली सोडून ती घरमालकाच्या दिवाणखान्यात पोहोचली. तेथे कोणीही नव्हते. त्याने फोनवर नंबर डायल केला. पलीकडून हॅलो म्हणणारा जड आवाज त्याच व्यक्तीने रिसीव्हर उचलावा अशी अपेक्षा होती. तो फक्त ललित होता. मोहना म्हणाली, ललित साहेब, तुम्हाला एका महत्वाच्या निर्णयासाठी मला भेटायचे होते. मी उद्या संध्याकाळी तुमची वाट पाहीन. म्हणून मोहत्रमाला संधी मिळाली. तो माणूस उद्या हजर असेल. ललितचा जीव भरलेला आवाज मोहनाच्या कानात नव्या आयुष्याची घंटा वाजला.